हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पास्ता. तर ह्या पास्ताचा शेप कसा द्यायचा आहे तो मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तर ह्या पास्ता शिजून कसा घ्यायचा आहे ते मी सांगते. तर एका कढईमध्ये पाणी घ्यायचं, ते उकळू द्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालायचं. हे पूर्णपणे असं उकळ्या फुटायला लागले की मग त्याच्यामध्ये आपले पास्ते घालून घ्यायचे. पास्ते घातल्यानंतर हे हळूहळू वरती तरंगायला लागतात. असे सुरुवातीला ते खाली जातील, नंतर हे वरती असे तरंगायला लागतात हळूहळू. आणि हळूहळू सगळे पास्ते आपले वरती येतील. जसे जसे ते शिजतील तसे तसे ते लाईट वेट होऊन वरती तरंगतात. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले पास्ते कसे शिजून वरती येत आहेत. हे पाहायला सुद्धा खूप छान वाटतं. आता हे पास्ते जवळपास 10 मिनिट आपण शिजवून घ्यायचे आहेत, 10-15 मिनिट. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, हे काढून घ्यायचे आहेत एका चाळणीवरती. आणि हे चाळणीवरती काढून घेतले की लगेच आपण काय करायचं आहे, थंड पाणी म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलेलं थंड पाणी त्याच्यामध्ये लगेच टाकून द्यायचे आहे. हे रेडी ठेवायचं आहे पाणी आपण, किंवा आईस क्यूब टाकून सुद्धा तुम्ही थंड पाणी तयार करू शकता. हे अशा प्रकारे याच्यामध्ये ठेवायचं आहे. थोडंसं हलवून लगेचच आपण चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत. आणि चाळणीवरती काढल्यानंतर हे असे आपले पास्ते तयार होतात. हे इन्स्टंट पास्ते तयार होतात. आता पास्ता तयार करण्यासाठी आपण काय काय घेणार आहोत, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, वाटाणा, कोथिंबीर आणि कांदा. त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं आणि लसूण. हे सगळं आपण चिरून घेणार आहोत. हे आपले पास्ते. आणि पास्त्याला नंतर जे पाणी उरतं आपल्या कढईमध्ये ते फेकायचं नाही, आपल्याला त्याचा सॉस तयार करायचा. आणि हा टोमॅटो केचप घरी तयार केलेला. ह्या अशा भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडत असतील तर बाकीच्या भाज्या आवडीप्रमाणे आपण ॲड करू शकता. हे सगळं असं बारीक चिरून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं जिरं. व्यवस्थित गरम होऊ द्यायचं तेल. त्याच्यामध्ये आपण ॲड करतो जिरं. त्यानंतर आपण जे चिरून घेतलेलं आहे तर लसूण, मिरची थोडीशी, आलं मस्त परतून घ्यायचं आहे. आणि आता कांदाही परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत याच्यावरती टोमॅटो. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. ॲड करणार आहोत मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. नंतर हळद टाकायची आहे. आणि हे मस्त परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाटाणे. हे पण परतून घ्यायचेत व्यवस्थित. नंतर शिमला मिरची, गाजर. तर हे छान असं परतून घ्यायचं. आता टाकायचं आहे आपल्याला पास्ता मसाला. त्याच्यानंतर आपण घरी तयार केलेला हा टोमॅटो केचप. थोडंसं आता भाज्या शिजवून घ्यायच्यात आपल्याला, वाफवून घ्यायच्यात. व्यवस्थित आपल्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात. थोड्याशा क्रंची ठेवल्या तरी चालतील. ह्या भाज्या आपल्या वाफलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण ॲड करूया पास्ता. पास्ता ॲड केल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा अजून टोमॅटो केचप ॲड करणार आहोत. आणि हे आपला पास्ता मसाला अजून थोडासा ॲड केला मी. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे आपलं उरलेलं पाणी, जे आपण पास्ता शिजवल्यानंतर ठेवलं होतं. ॲड करूया थोडी कोथिंबीर आणि छान असे शिजवून घेऊया. हे आहेत आपले पास्ते तयार. खूप छान घरच्या घरी इन्स्टंट पास्ता आपण तयार करू शकतो.
हा आहे मस्त असा पास्ता तयार. थँक्यू फॉर वॉचिंग. नक्की बनवून पहा.